वेलकम ऑल ऑफ यू. तर आजचा जो महत्वाचा सेशन आहे त्याच्यामध्ये पहिला सब्जेक्ट आहे आपला डेली रिपोर्टिंग फॉर्मॅट. डेली रिपोर्टिंग फॉर्मॅट तुमच्या सगळ्यांच्या स्क्रीनवर आला असेल. 1, 2, 3 वेळा अपडेट झालं. माझ्या लाईफमध्ये मला एक समजतं, मी जर एखादी गोष्ट क्रिएट केली आणि त्याच्यात मला जर फाइंड आउट झाल्या मिस्टेक, तर मी इमिजिएट अपडेट करतो. इमिजिएट. मला इगो तयार होत नाही. मला असं वाटत नाही मी चुकलोय. मला असं वाटत नाही मी कसं बदलू, कोण काय विचार करन नाही. लीडर हा फ्लेक्झिबल असतो. तो ऍक्सेप्ट करतो, तो इग्नोर करतो, तो रिजेक्ट करतो आणि सगळे अधिकार असतात ज्याला श्रीमंत बनायचे त्याला. क्लिअर? येस सर. तर याच्यामध्ये पहिला सब्जेक्ट आहे डेली रिपोर्टिंग फॉर्मॅट. डेली रिपोर्टिंग फॉर्मॅटची वेळ का आली? माझ्या लाईफमध्ये मागच्या 13 वर्षात आम्ही विकली रिपोर्टिंगवर काम केलं. मागच्या 20 महिन्यामध्ये आम्ही मंथली रिपोर्टिंगवर काम केलं. त्याच्यात आम्ही विकली रिपोर्टिंगवर काम केले. पण मला आज असं वाटतं की जे पण लोक स्ट्रगलिंग करतात ते लोकांना त्यांचं प्रोग्रेस ट्रॅक करत नाहीयेत, कारण त्यांचं इनपुट आणि आउटपुट चेक करत नाहीयेत. म्हणजे एफर्ट्स आणि परिणाम हे दोन गोष्टी डिसाईड असतात. जर मी टार्गेट केलं, एफर्ट केलं तर परिणाम येणार का नाही येणार? येस. येणार. तर आपल्याला डेली रिपोर्टिंगची सवय का लागणं गरजेचं आहे? जसं की आज इथं तानाजी अवताडे सर आहेत. तानाजी अवताडे सर जे पण कंपनी सेक्टरमध्ये जे एम्प्लॉय असतात त्या एम्प्लॉईंना लॉक चॅट असतो, बरोबर आहे? येस सर. लॉक चॅट असतो आणि लॉक चॅट मध्ये त्यांना काय फॉलो करावं लागतं 2 मिनिटात सांगायचे तुम्हाला. ओव्हरऑल का लॉक चॅट केला जातो? बेसिकली सर म्हणजे आपल्या ज्या ऍक्टिव्हिटी असतात, ज्या प्लॅन्ड ऍक्टिव्हिटी असतात, त्या प्लॅन्ड ऍक्टिव्हिटी त्या दिवसामध्ये संपल्या पाहिजेत. कारण माणूस सगळ्याच गोष्टी डोक्यात नाही ठेवू शकत. ओके. तर जर त्या रिटर्न मध्ये असतील आणि जर त्या प्लॅन्ड असतील तर जसं म्हणतो की आपण एक ऍक्टिव्हिटी कंप्लीट झाली तर त्याला टिक मार्क करतात की ऍक्टिव्हिटी कंप्लीट झाली. सो याच्यामुळं इफिशियन्सी वाढते आणि इफेक्टिव्हनेस पण वाढतो. ओके. म्हणजे सगळ्यात महत्वाचं, जर आपण मेंटरिंग केलं, जर एखाद्या गोष्टीला, एखाद्या व्यक्तीला, आपल्या कामाला जर मेंटर करायला चालू केलं तर रिझल्ट इन्क्रीज होतात. म्हणजे क्लिअरिटी येते. बघा, कन्फ्युजन टू क्लिअरिटी. जर तुम्हाला असं वाटतं तुम्ही एक दिवसाला टार्गेट पकडावं आणि टार्गेटला एफर्ट द्यावे, त्याचे परिणाम रोज संध्याकाळी समोर आले, तर मला असं वाटतं ट्रिमेंडस लेवलची इन्क्रीज तयार होतील, रिझल्ट तयार होतील. आणि याच्यासाठी ते टार्गेट कसं काढावं, काय काढावं, कसं आपले डेली पीव्ही येतील, हे पण मी ऑडिओमध्ये समजवलंय त्या दिवशी, बरोबर आहे? पुन्हा मी रिपीट करतो, तुम्हाला जे पण डिझायर इन्कम आहे तुमचं, तुम्ही एकटेच आहेत इंडिपेंडंट, तर त्याचा वेगळा इन्कम असेल. जेव्हा डिपेंड एखादा माणूस आहे, जो सिनियरवर डिपेंड आहे, त्याचं वेगळंच इन्कम असू शकतं. राईट ऑर रॉंग? पण त्याचं इन्कम किती काढायची हे इंडिपेंडंट व्यक्तीने डिसाईड केलं पाहिजे. जर डिपेंड लोकांचे 5-7 लोकांचे इन्कम निघले तर इंडिपेंडंट लोकांचं मोठं इन्कम निघेल का नाही निघेल? येस सर. तर मग इंडिपेंडंट लोकांनी डिपेंड लोकांचे टार्गेट दिले पाहिजेत आणि ते त्यांना जरी दिले तर त्यांच्या सोबत काम करून आपलाच त्या इन्कम त्यांना अचीव करून द्यायचे, म्हणजे इनडायरेक्ट आपलं इन्कम तयार. क्लिअर पॉईंट पहिला? येस सर. येस सर. याच्यानंतर दुसरा पॉईंट येतो की आपल्या टीम मध्ये इंडिपेंडंट लोक आहेत आणि आपल्या इंडिपेंडंटच्या खाली डिफेंड लोक आहेत आणि डिफेंड लोक नवीन गेस्टला भेटवणार आहेत, म्हणजे 4 फेज तयार होतात बिझनेस मध्ये. क्लिअर? येस सर. मग जो माणूस पॅसिव्ह इन्कम मध्ये आहे, ज्याच्या टीम मध्ये इंडिपेंडंट लोक आहेत, त्याच्या टीम मध्ये डिफेंड लोक आहेत, ते मार्केटमध्ये नवीन गेस्ट लोकांना आणणार, नवीन डिस्ट्रीब्युटर लोक असतील, म्हणजे एक चेन तयार होते, एक पिरॅमिड तयार होतो. जसं कंपन्यांमध्ये मोठा पिरॅमिड असतो तसा. तर ह्या केसमध्ये आपण काय केलं पाहिजे की आपल्याला जे पण इन्कम पाहिजे ठरवलं पाहिजे. मला XYZ 15,000, 25,000, 1 लाख, 2 लाख, 5 लाख इन्कम पाहिजे. तर ते इन्कम पाहिजे, डिसाईड झालं टोटल इन्कम मला एवढं पाहिजे. त्यानंतर हे डिसाईड करावं लागेल त्यासाठी पीव्ही किती करावं लागेल, टोटल ओव्हरऑल पीव्हीचं कॅल्क्युलेशन. मग ऍव्हरेज आपल्याला जर पीव्ही वर विचार केला तर मला वाटतंय 12, 15, 16, 17, 18% पण रुपीज इन्कम वर भेटतं पीव्ही वरती ओव्हरऑल विचार केलं तर. आणि रुपीज वर जर कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला 9 ते 12% पर्यंत भेटते का नाही इन्कम? मग तुमच्यावर 2 कॅल्क्युलेशन आहेत. तुम्ही पीव्ही वर पण पर्सेंटेज काढू शकता ऍज पर रुपीज आणि तुम्ही रुपीज वर पण पर्सेंटेज काढू शकतात की एक्झॅक्टली मला किती पीव्ही, किती चेक निघतो आणि किती रुपीज मध्ये निघतो. फक्त पीव्ही वर मल्टिप्लाय करावं लागतं, रुपीज मध्ये आणावं लागतं, मग पर्सेंटेज काढावं लागतं, बरोबर आहे? तर तुमचा चेक आणि मागच्या महिन्याचे पीव्ही किती गेले, आता चेक किती आहे, लगेच कळतं की आपला चेक किती निघला. कोणाला क्लिअर झाला पॉईंट की अशा पद्धतीने आपण एक्झॅक्टली पीव्ही काढू शकतो. बरं, इन्कम टोटल इन्कम आलं, त्यानंतर पीव्ही पण आले, एवढे आले. आता नेक्स्ट पार्ट आहे, थर्ड स्टेज काय आहे की कोणत्या लेगला किती पीव्ही पाहिजे, ते इन्कम अचीव्ह होण्यासाठी कुठल्या लेगला मला किती पीव्ही पाहिजे याच्यावर लिहावं लागेल. त्याच्यामध्ये तुम्हाला समजत नसेल तुम्ही अपलाईनला टॉक करा. डिफेंड लोकांना तर काही समजत नसतं. इंडिपेंडंट व्यक्तींनी
त्यांच्या टीम मधल्या कुठल्या कुठल्या लेगला बिझनेस आल्यावर आपल्याला त्याला चेक निघल, त्यानंतर आपल्या कुठल्या लेगला बिझनेस आल्यावर आपल्याला चेक निघल. या महिन्यात माझी ही रँक आहे, मग ह्या महिन्यात एवढे पीव्ही झाले तर माझी मंथ एंडला रँक कुठली असेल, माझ्या डाऊनलाईनच्या रँक कुठल्या असेल, हे कॅल्क्युलेशन करून आपलं विकली मंथली चेकचा आपण गोल केला पाहिजे. या गोष्टी सहजासहजी डोक्यात जाणार नाहीये. डायरी पेन ठेवा पटपट, कारण की मी जे बोलतोय हे फार प्रूव्हन याच्या प्रोसेस आहेत. या प्रोसेस तुमच्या डोक्याच्या वरून जातील आणि मग म्हणणार तुम्ही यार काय सरांनी सांगितलं आमच्या लक्षातच राहिलं नाही. मग आपण गोल क्लिअर नसेल तर तुम्ही लढणार कुठं, तुम्ही एफर्ट कुठं टाकणार. या जगामध्ये सगळे मोठे कीर्तिमान गोलमुळे तयार झाले. हे क्लिअर झालं. आता लेग वाईज पीव्ही म्हणून आपल्याला हे पण कळलं टोटल पीव्ही किती पाहिजे, इन्कम किती पाहिजे, टोटल पीव्ही किती पाहिजे, त्याच्यात लेग वाईज पीव्ही येतील. आता जेवढे पीव्ही आहेत त्याला भागिले 30 करायचं. एखादा माणूस इंडिपेंडंट आहे त्याला 1.5 लाख पीव्ही काढायचे, तर भागिले किती पीव्ही आले त्याचे? 5,000 म्हणजे दिवसाला 5,000 दिवसाला आले. एखादा माणूस आहे त्याला जवळपास 6 लाख पीव्ही काढायचे. 6 लाख पीव्ही म्हणजे ऑलमोस्ट त्याला 90,000 1 लाखाचा चेक घ्यायचा आहे. तर अशा केसमध्ये 6 लाख भागिले 30 किती आले? 15,000 ते 20,000 डेली पीव्ही काढवलं. नाही, कॅल्क्युलेशन क्लिअर पाहिजे आपल्याला. 6,000 म्हणजे 20,000 डेली पीव्ही पाहिजे. हा 20,000 डेली पाहिजे ऍक्च्युअली टार्गेट हिट व्हायला. म्हणजे आपण टार्गेट घेतलं पाहिजे की मला कमीत कमी 22,000 ते 25,000 पीव्ही येणंच आहे डेली, तरच मी ते टार्गेट हिट करू शकतो. बरोबर. महिन्यातून 4-5 वेळा लोकांना फोन करून विचारलं किती बिझनेस आहे, काय बिझनेस आहे, तर मला असं वाटतं महिन्यातून 30 दिवस मॉनिटरिंग केलं तर रिझल्ट इन्क्रीज होतील का नाही होतील. त्याला पण लाज वाटणार राव, कवर खोटं बोलू एका महिन्यात. समज में आ रहा है? तर मला वाटतं ही मेंटरिंग आपल्याला प्रॉपरली चालू करूया. त्याच्यामध्ये तुम्हाला आता हे कळलं की डेली पीव्ही कसे काढायचे. समजा फॉर एक्झाम्पल गणेश सरच्या टीम मध्ये 20 लोक इंडिपेंडंट आहेत आणि गणेश सर 20 लोक म्हणजे दिवसाला 1 लाख पीव्ही आणि महिन्याला 30 लाख पीव्ही जनरेट होऊ शकतात. पण असं समजा की गणेश सरच्या आज 15 लाख पीव्ही येतात, तर याचा अर्थ काय होतोय की ऍक्च्युली फक्त 10 लोक काम करू राहिलेत. बरोबर. क्लिअर होतंय? हो सर. मग तुम्ही हे चेक करा की तुमच्या टीम मध्ये इंडिपेंडंट लोक किती आहेत. मग एक इंडिपेंडंटनी कमीत कमी 5,000 प्लस पीव्ही काढले पाहिजे. हा पहिला नियम आहे आपल्या बिझनेस, पहिला झालाच पाहिजे. पहिली प्रायोरिटी ह्या बिझनेसची की प्रत्येक दिवसाचं टार्गेट हिटच केलं पाहिजे. त्यानंतर मग सगळे लफडे. मी कॉल केला, मी मीटिंग केली, मी इकडं गेलो, मी प्रोडक्ट दिले, मी लॉगिंग केली, मी हे केलं, मी ते केलं, ते सगळं नंतर. फर्स्ट प्रायोरिटी जसं तुम्ही ब्रश करतात, ब्रेकफास्ट करतात, फ्रेश होतात, तसं फर्स्ट प्रायोरिटी तुमचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी तुम्ही डेली टार्गेटला अचीव्ह केलं पाहिजे. क्लिअर? बरोबर. येस सर. किती जणांना वाटतं सर बरोबर आहे, प्रायोरिटी म्हणजे यालाच प्रायोरिटी मानतात, की माझ्या आयुष्यात मागच्या कित्येक वर्षापासून मी या प्रायोरिटीला फॉलो करतो. त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट 7, 13, 20 आणि मंथ एंडची जी डेट आहे त्याच्यामध्ये तुमचं जे डेली टार्गेट आहे त्याच्या 4x बिझनेस आला पाहिजे, 4 पटीने बिझनेस आला पाहिजे. तुमच्या रिपोर्टिंग मध्ये डिटेल दिलंय. क्लिअर कट? येस सर. म्हणजे जे मंथली टार्गेट तुमचं समजा दिवसाचं टार्गेट आलंय 5,000 पीव्ही, तर ह्या 4 दिवशी कमीत कमी 20,000 पीव्ही यायला पाहिजेत. याचं कारण काय आहे? कारण की याचं कारण काय आहे की त्या दिवशी आपला क्लोजिंग दिवस असतो, आपला तो वीक. याच्यासाठी आपल्याला मल्टिपल ऑप्शन असतात. 7 तारखेच्या क्लोजिंगला आपण लकी ड्रॉ हायलाइट करू शकतो, कन्सिस्टन्सी हायलाइट करू शकतो, बंबार्डिंग करू शकतो. 13 तारखेला आपण नवीन कन्सिस्टन्सी, जुन्या कन्सिस्टन्सी, फास्ट ट्रॅक आणि फ्युचर हायलाइट करू शकतो. 20 तारखेचा 14 तारीख ते 20 तारखेच्या पिरियड मध्ये पुन्हा आपण फास्ट ट्रॅक हायलाइट करू शकतो, ऑफर हायलाइट करू शकतो. 5,000 पीव्हीचे 15,000 पीव्ही मध्ये प्रोडक्ट फ्री भेटतात, 5,000 रुपयाचे, हे हायलाइट करू शकतो. म्हणजे हे कळणं गरजेचं आहे की कोणत्या पिरियड मध्ये कशावर फोकस करायचं आहे. पण बरेचसे लोक, जे लोक टार्गेट घेऊन त्याला चेस करत नाहीये, त्यांना हेच कळत नाही की कोणत्या डेटला किती बिझनेस पाहिजे. काही लोकांचे बिझनेस ऑफरच्या दिवशी कमी होतात. मी विचार करतोय लिडरशिप कोणती करतात, तरी सगळ्यात घातक लिडरशिप आहे नेटवर्क मार्केटिंग मधली. लिडरशिपच नाही समजायचं, करिअर धोक्यात आहे. क्लिअर? याच्यानंतर त्याच्यामध्ये त्या रिपोर्टमध्ये सेल्फ वर्क दिलंय. पहिली प्रायोरिटी, तुम्ही किती प्लॅन दाखवले, तुम्ही किती फॉलोअप घेतले, तुम्ही किती फास्ट ट्रॅक काढले आणि तुमचे टोटल पीव्ही किती आले, याला म्हणतात प्रोडक्टिव्ह वर्क, रेव्हेन्यू जनरेट करणारा वर्क. पण लोक हे न करता काउन्सिलिंग करतील, कॉलिंग करतील, मीटिंग करतील, शॉपिंगला जातील, ट्रेनिंग ऐकतील, मीटिंग ऐकतील, यांनी काहीही बेनिफिट इमिजिएट होणार नाही. इमिजिएट बेनिफिट फक्त प्लॅन आणि फॉलोअप. तुम्ही प्लॅन दाखवून रिझल्ट आणा किंवा फॉलोअप दाखवून रिझल्ट आणा. फॉलोअप मधून रिझल्ट काढण्यासाठी तुमच्याकडे रेकॉर्ड पाहिजे आणि कमीत कमी 5 फॉलोअप पर्यंत तुम्ही पोहोचले पाहिजे. बरोबर. सगळ्यांना? येस सर.
आणि त्यानंतर ह्या 2 गोष्टी प्लॅन आणि फॉलोअप याच्यातून फास्ट ट्रॅकिंग, कस्टमर कोण आण, कशी आण, स्वतःची पीव्ही आण, तू 100 एक आकाशवाणा परचेस करून ते पी रोज, पण तुझं डेली टार्गेट हिट झालं पाहिजे विदाऊट रिझन. आणि जे लोक या फॉर्मॅटमध्ये बसणार नाहीत, येणाऱ्या काळात त्यांच्या मेन अपलाईनला आम्ही हे टीच करणार की जे पण लोकांना डेली टार्गेट दिलं जातंय त्याच्यामध्ये त्यांचा रेशो काय आहे, त्यांचं रेटिंग काय आहे, त्यानुसार त्यांच्यावर फोकस करायचं नाही हे डिसाईड केलं जाणार. डन. त्यानंतर दुसरी गोष्ट पॅसिव्ह इन्कम रोल. ज्यांनी पॅसिव्ह इन्कम रोल तुम्ही कॉलिंग केला असेल, होम मीटिंग घेतला असत्या, ट्रेनिंग घेतला असेल, प्रोडक्ट, तर याच्यामध्ये तुम्ही ते डेली पॅसिव्ह इन्कम रोल पण पाठवायचा. ते फॉर्मॅटचे त्या फॉर्मॅटला सगळ्यांनी फॉलो करा आणि एव्हरी डे प्रत्येक डाऊनलाईननी, प्रत्येक इंडिपेंडंट डिस्ट्रीब्युटरनी आपल्या अपलाईनला रिपोर्टिंग करावं. का करावं? येणाऱ्या काळात तुमच्या टीम मधली पण लोक इंडिपेंडंट तयार होऊन तुम्हाला रिपोर्टिंग करतील आणि प्रोग्रेस ट्रॅक होईल. समज बाहेर आहे? सर. चलो नेक्स्ट पॉइंटवर जाऊया. हा पॉइंट क्लिअर झाला सगळ्यांना की सर डेली रिपोर्टिंग होणार, एनी ट्रॅक होणार? येस सर, येस सर. जरा असं वाटतं की खरंच ज्यांचे पण साईड व्हॅल्यूम होत नाही, ज्यांचे स्ट्रक्चर बंद पडले किंवा ज्यांचे लेग उचलत नाही, ते ह्याच कन्फ्युजन मध्ये कामच करत नाही ते लोक, आणि आपण फक्त महिन्यात 2-3 वेळा त्यांना विचारतो काय झालं बिझनेसचं. 100% सर, लोक रिपोर्टिंग करत नाही, त्यामुळे आपल्याला कळत पण नाही नक्की यांना कुठल्या गोष्टीमध्ये आपण ट्रेन केलं पाहिजे. हा, तर आता याच्यामध्ये तुम्हाला याने काय होतं माहितीये का, डाऊनलाईनने जर आपला हात पकडला ना तर आपल्याला मेंटर तरी करता येतं ना. एक्झॅक्टली त्याला प्लॅन मध्ये प्रॉब्लेम आहे की फॉलोअप मध्ये प्रॉब्लेम आहे, एक्झॅक्टली आपल्याला त्याला ते टीच करता येतं. समजा त्यांनी 3 दिवसात 17 प्लॅन दिलेत पण त्याचे पीव्ही आलेत फक्त 7,000, तर समजायचं की कुठंतरी प्रेझेंटेशन किंवा ऑब्जेक्शन हँडलिंगमध्ये किंवा नीड क्रिएट करण्यामध्ये, इमर्जन्सी क्रिएट करण्यामध्ये इश्यू आहे माणसाचा. आलं का लक्षात? हे ट्रॅक होऊ शकतं आपल्याला.